जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, युनियन लीडर, कामगार नेता, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे, ज्यांचे 60 वर्ष 6 दशकं ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम आहे. कामगार संघटना तर कामगारांचं विविध सामाजिकदृष्ट्या, मागासल्या दृष्ट्या आणि कामधंदा नोकरीदृष्ट्या उद्योगीकरण प्रगत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्य तत्व संविधान आरक्षणानुसार अवलंबून दिवंगत कामगार चांगो शिंदे यांनी केलं. त्याच चांगो शिंदेंचं कार्य हे रवींद्र शिंदे गेली 14 वर्ष अबाधित पुढे घेऊन चालेल. सेवेमध्ये कार्यकारी अभियंता पदावर काम करत असताना युनियन संघटना हातात घेणं, ती वेळच तशी आली की 6 डिसेंबर 2012 रोजी अचानक चांगो शिंदे दिवंगत कामगार ते युनियन लीडर यांना जावं लागलं. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी, कामगारांचे प्रश्न आवासून होते. कामगार माझ्याकडे यायची, दालनामध्ये मागणी करायची, साहेब कामगारांचा बुलंद आवाज असताना गेला असताना कोणीतरी हे प्रश्न मांडायला पाहिजेत. म्हटलं घाबरू नका, लवकरच आपण याच्यावर विचार करू. आणि त्या अनुषंगाने मी 2 वर्षांनी अभ्यास केल्यानंतर कामगार संघटना मोठ्या मेळाव्याने घाणेकरमध्ये भरवून पुन्हा प्रस्थापित केली आणि आंदोलन 12 वर्ष करत आहे. सातत्याने 12 वर्ष आंदोलने करत आहे, कामगारांच्या यशस्वी मागण्या करून देत आहे. तर हा इतिहास थोडक्यात सांगण्याचं कारण म्हणजे मागील 5 वर्ष सरकारी क्षेत्रामध्ये कामगारांवर होणारा अन्याय, आलेले सरकार 10 वर्ष मोडीत काढणारे कामगार कायदे, कॉन्ट्रॅक्ट पद्धती मोडीत काढणारे कामगार कायदे, शेतकऱ्यांचे कायदे, ट्रान्सपोर्टचे कायदे, जनसुरक्षा कायदा आणि गुन्हेगारी वृत्तींना शिक्षा झाल्यानंतर त्यांचं पात्रता रद्द करण्याचा कायदा, असे असंख्य कायदे केंद्रामध्ये, राज्यामध्ये, जनसुरक्षा कायदा आता नुकताच अधिवेशनामध्ये मंजूर केला गेला. आणि आत्ता मराठा आरक्षणाचा प्रश्न 2-2.5 वर्ष गाजतोय. त्या मराठा आरक्षणाचा GR देखील सरकारने, जो आता 5 वर्ष पासून जे 2 वर्ष मागच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये मराठींचं आरक्षण उपोषण, नोव्हेंबर आलेला मोर्चा, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री यांनी EWS पद्धतीने 10% आरक्षण लागू केलं. पुन्हा मराठा आरक्षण ठोस आरक्षण व्हावं म्हणून कालच गणपतीच्या सीझनमध्ये सणाच्या दृष्टिकोनात मुंबईमध्ये आलेला मोर्चा 29 तारखेला 29 तारखेपासून 5 दिवस उपोषण चालू झालं. आंदोलन करताना परवानगी नव्हती शासनाची, पोलिसांची, उपोषणाची, पण तरी देखील 5 दिवस हे आंदोलन चालू राहिलं. आंदोलकांच्या मागण्या मंजूर सरकारने केल्या. GR पद्धतीत GR दिला. परवा GR दिला, परवा 2 तारखेला GR दिला. जरांगे पाटलांच्या ज्या काय मागण्या, 8 मागण्यापैकी 6 मागण्या मंजूर केल्या. ज्या पहिली मागणी, प्रलंबित जात पडताळणी, मराठा आरक्षणाचे दाखले देण्याची पुनश्च पडताळणी चालू करा. हैदराबाद गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटचे अंमलबजावणी करा. सातारा गॅजेटची अंमलबजावणी करा. मेलेल्या आंदोलकांकरतांचं पुनर्वसन करा. शासनाच्या सेवेत नोकरी द्या. ज्यांच्या आंदोलकांवर गुन्हे, कथित गुन्हे आहेत, त्यांचे गुन्हे मागे घ्या. आणि कुणबी मराठा एकच आहेत असे सर्टिफिकेट्स द्या. आणि हैदराबाद गॅजेटसाठी 2 महिने द्या. सातारा गॅजेटसाठी 1 महिना. असं सरकारने GR करून दिला.
हा जी आर म्हणजे आश्वासित जी आर आहे, जो संविधान आणि घटनेच्या चौकटीत नाही. परंतु तरी देखील आज पण बातम्यामध्ये दाखवले, जरांगे म्हणतात हे आम्ही घेऊनच राहणार, जी आरनुसार जे दिलंय त्याची आम्ही अंमलबजावणी करणार, नाही केलं तर कोणाही मंत्री आमदारांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, अशी दादागिरीची भाषा जरांगे पाटलांची दिसून येते. म्हणजे मराठे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते मराठ्यांना आरक्षण पाहिजे भविष्यात, त्यावेळची मराठ्यांची माजुरडी, आमच्याकडे जमीन जुबला आहे, आम्ही श्रीमंत आहोत, आमच्याकडे गाड्या धोड्या बैलगाड्या आहेत, हजारो एकर शेती आहे, असं सांगणारे त्या काही होणारी तरतूद मराठा आरक्षण करू दिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं मराठ्यांना गरज लागेल, पण ही जे माजुरडेपणा त्या काळचा, तो आत्तासुद्धा माजुरडेपणा ह्या काळचा हा दिसून येत आहे. सरकारने जी आर देता देता लगेच तो जी आर कन्फर्म आहे की नाही मंत्र्यांच्या तोडूनच वधून घेतलं. मंत्री हे सांगण्यात कचकुच करत तोंडाने सांगत होते, गडबडत होते. कारण ह्या जी आरचं विश्लेषण काय करायचं, त्या जी आरची ज्या मागण्या आहेत, या आश्वासित मागण्या होत्या, त्याची पूर्तता नाही. पूर्तता करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठीचा हा जी आर आहे, पण त्यासाठी 2-3 महिने लागणार आहेत. हैदराबाद गॅजेटमध्ये याचा अर्थ, ज्या जुना हैदराबाद संस्थानाने त्या राज्यातल्या नोंदी, विविध जाती जमातीच्या लोकांची आकडेवारी असते, त्यांच्या जातीने आहे, SC ST OBC, ज्याच्या ज्या मद्रासी कानाच्या जाती असतील त्यांच्या तिकडच्या पण उपजाती